नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। एकीकडे सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक योजना राबवित आहे, पण शाळेतील चिमुकले अद्यापपर्यंत गणवेशापासून वंचित आहे। समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे 2 जोड दिले जाणार आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हातात गणवेश द्या असे शासनाकडून बोलले जाते। मात्र आता शाळा सुरू होऊन 1 महिना उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही। अशातच महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश कधी शिवले जाणार आहे, कधी वाटप होणार आहे, हा एक प्रश्न निर्माण झाला। एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून या उदात्त हेतूने शासनाने यावर्षी गणवेश पुरवण्यासाठी धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे। एक राज्य एक गणवेश धोरणानुसार 2024-25 शैक्षणिक वर्षापासून एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटातर्फे शिलाई करून पुरविणार आहे। शैक्षणिक वर्षापासून स्काउट व गाईड विषयास अनुसरून एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर शिलाई करून पुरवण्यात येणार आहे। 1ली ते 8वी विद्यार्थ्यांच्या पालकावर शिक्षणाचा आर्थिक बोजा बसू नये शासनाने पुस्तकाचे व गणवेश वाटप केले जाते। मात्र आतापर्यंत तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे गणवेश मिळाला नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज। महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील खोरमाडे। मला 1 महिना झाला कपडे मिळाले नाही। मी पहिली त्या मला पहिलीचे डेट भेटायचे आहे। मॅडम 1 महिना झाला शाळा सुरू व्हायला आणि अजूनही गणवेशापासून विद्यार्थी वंचित आहे, आपण काय सांगा? मी एवढंच सांगू शकते की दरवर्षी शासन विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना 2-2 गणवेश द्यायचे। याही वर्षी आम्हाला तशा सूचना आल्या आहे की 2 गणवेश देणार आहे, पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत ते गणवेश आले नाही। कारण एक शासन स्तरावरच ते देणार आहे आणि दुसरा गणवेश हा कापड पुरवून व्यवस्थापन समितीमार्फत किंवा बचत गटामार्फत तो शिवून द्यायचा होता, पण आमच्यापर्यंत आजपर्यंत तरी अजून कोणतीही व्यवस्था म्हणजे काहीच आलेलं नाही। मी एवढंच सांगू इच्छिते। ठीक आहे, ओके। मी राहुल मोतीसिंग ब्राह्मण, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा तळेगाव ठाकूर, पंचायत समिती तिवसा, जिल्हा परिषद अमरावती। दरवर्षी शासनामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना 2 गणवेशचे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत होता, परंतु यावर्षी शासन परिपत्रकानुसार शासनामार्फत शासन यंत्रणेमार्फत बचत गटाकडून 1 गणवेशचे शिलाई करून देण्यात येणार आहे असं शासनाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु अद्याप 1 महिना झाला तरी कोणत्याही प्रकारचा गणवेश विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आम्ही शाळा स्तरावर वाटप करू शकलेलो नाही। तसेच दुसरा जो गणवेश आहे तो गणवेश हा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शासनानं दिलेल्या कापड पुरवल्यानंतर आम्ही बचत गटामार्फत किंवा इतर यंत्रणेमार्फत शिवून देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे, परंतु दुसरा जो कापड आहे त्याचा कापडसुद्धा आम्हाला प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देऊ शकलेलो नाही। शासन स्तरावरून जेव्हा कधी आम्हाला गणवेश मिळेल त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना वाटप करू। धन्यवाद।